नमस्कार मित्रांनो, मी राजेश चव्हाण आणि आपण पाहत आहात बिटवीन द लाईन्स. आपण भगवान परशुरामांची कथा ऐकत आहोत, कथन करीत आहोत, श्रवण करीत आहोत. मागच्या एपिसोडमध्ये आपण प्रस्तावना ठेवलेली आहे भगवान परशुरामांची की त्यांचा अवतार किती अलौकिक आहे आणि किती व्यापक आहे. त्यांच्या व्यक्तिमत्वाला, त्यांच्या अवतार कार्याला असलेले वेगवेगळे पैलू आपण मागच्या एपिसोडमध्ये पाहिलेले आहेत. आणि हा एपिसोड आपण फक्त रिझर्व ठेवलेला आहे कशाकरता? भगवान परशुरामांची जन्मकथा ऐकण्याकरता. नाऊ अनफॉर्च्युनेटली आपल्याकडे जसं रामाचं आणि कृष्णाचं चरित्र अवेलेबल आहे रेडीली, तसं भगवान श्री परशुरामांचं अवेलेबल नाही. राईट? रामांचं चरित्र रामायणामध्ये आहे आणि रामायणाच्या अनेक प्रती आहेत. सगळ्यात जो सर्वश्रुत आहेत दोन, ते म्हणजे एक वाल्मिकी कृत आणि दुसरं तुलसीदास कृत. भगवान श्रीकृष्णांचे रेफरन्सेस आपल्याला हरिवंश पुराणामध्ये आढळतात, भागवतामध्ये आढळतात, महाभारतामध्ये आढळतात. सो देर इज दिस रेफरन्सेस अवेलेबल. अनफॉर्च्युनेटली भगवान श्री परशुरामांच्या बाबतीत तसं घडत नाही आणि म्हणून ती तुकड्या तुकड्यांमध्ये आपल्याला माहिती सापडते. सो आजच्या एपिसोडचं कारणच हे आहे की ते तुकडे आपण जोडणार आहोत. ते पझलचे पीसेस आपण वी गोना ब्रिंग इट टुगेदर, पुट सम लॉजिक इन टू इट अँड मेक सम सेन्स आउट ऑफ इट. ओके, सो लेट्स गेट ऑन टू द जर्नी. भगवान श्री परशुरामाचा जन्म मित्रांनो काळाच्या परिमाणामध्ये तो कधी हे मला सांगता येणार नाही. वेदर वी शुड गो 100 years back, 1000 years back or lakh years back. How many thousand years ago? I don't know. Somewhere around end of Satyayug, maybe in the second half of the Satyayug this happened. घडलं काय? भृगु ऋषी. आता आपण म्हणाल भृगु ऋषी म्हणजे कोण? तर ब्रह्मदेवाने जेव्हा सृष्टी निर्माण केली, त्या सृष्टी निर्मितीनंतर त्यांनी 10 कुमार मानवदेह निर्माण केले आपल्या दृष्टीमधून. त्यांना आपण प्रजापती म्हणतो. 10 प्रजापती ते ब्रह्माचे मानसपुत्र आहेत. या 10 प्रजापतींपैकी भृगु हे एक. आणि त्यांनी त्या पुत्रांनी त्यांचं जे अलौकिक सामर्थ्य होतं, त्यांची अलौकिक बुद्धिमत्ता होती, त्याच्या बळावरती त्यांनी सृष्टीमधली वेगवेगळी रहस्य जाणून घेतली आणि म्हणून त्यांना ऋषी ही संज्ञा दिली. ऋषी ही संज्ञा त्यांना मिळालेली आहे, त्यांनी अर्जित केलेली आहे. द वन हू नोज द ऋत, या सृष्टीचे नियम जो जाणतो तो ऋषी. तर असे हे भगवान भृगु ऋषी यांचा आश्रम जो आहे समवेअर इन द नॉर्दर्न पार्ट ऑफ इंडिया, समवेअर अराउंड हरियाणा अँड दॅट स्पेस. आणि या भृगु ऋषींच्या वंशामध्ये रुचिक नावाचे ऋषी होते. तर हे जे रुचिक, तपसंपन्न, सामर्थ्यवान, बलवान असे हे रुचिक, दष्टपुष्ट, उंच व्यक्तिमत्व, भारदस्त व्यक्तिमत्व, ह्या भारदस्त व्यक्तिमत्वाच्या प्रेमात एक राजकन्या पडते. गंगा नदीच्या तीरावरती असलेलं एक राज्य, ज्याचा राजा गाधी, त्या गाधी राजाची कन्या सत्यवती ही रुचिकाच्या प्रेमात पडते. आणि मग ते रुचिक जे आहे ते गाधी राजाकडे येऊन समोरासमोर बसून मॅन टू मॅन टॉकमध्ये ते सत्यवतीला मागणी घालतात. तो गाधी राजा जो आहे त्याला आपला जावई म्हणून एक क्षत्रिय हवा असतो. राईट? त्याच्यामुळे मग तो म्हणतो की आता नाही तर म्हणता येणार नाही, तपसामर्थ्य आहे एवढं या ऋषींकडे, रुचिकाकडे. मग काय करायचं? तर ते एक विचित्र अट ठेवतात. त्याला म्हणतात की जो मला सहस्त्र श्वेत अश्व आणून देईल, म्हणजे घोडे आणून देईल की ज्यांचे कर्ण जे आहेत ते काळ्या रंगाचे आहेत, कृष्ण वर्णाचे आहेत, त्याला मी सत्यवतीचा हात त्याच्या हातात देणार. तर हे ऐकतो आणि ते रुचिक जे आहे ते तिथून निघून जातात. आता गादी राजाला वाटतं दिस इज इम्पॉसिबल टू हॅपन, सो इट्स नॉट गोना हॅपन. आणि सो ही फॉरगेट्स अबाउट इट. परंतु घडतं असं की ॲज आय सेड, रुचिक हे तपसंपन्न होते. आपल्या तपोबलाने ते वरुणाची आणि वायुदेवाच्या मदतीने 1000 म्हणजे सहस्त्र अश्व असे शोधून आणतात की जे शुभ्र वर्णाचे आहेत आणि ज्याचे कर्ण फक्त कृष्ण वर्णाचे आहेत. आणि ते गाधीराजाला भेट म्हणून अर्पण करतात. आणि अर्थात मग गाधीराजा इथे आपली अट पूर्ण झाली म्हणून आपला शब्द पाळतो आणि आपल्या कन्येचा विवाह रुचिकाशी लावून देतो. आणि मग रुचिक जे आहेत ते आपल्या पत्नीला अर्थात सत्यवतीला घेऊन आपल्या आश्रमामध्ये अर्थात भृगु आश्रमामध्ये जातात आणि त्यांचं वैदिक प्रसाराचं कार्य सुरू होतं. ते देशभ्रमणासाठी जात असतात आणि परत येत असतात. आणि मग सत्यवती इकडे म्हणते की अरे मी एकटीच आहे आणि हे रुचिक गेल्यानंतर मी काय करणार. त्यांचा तो विरह मध्ये ती झुरत असते. तर तिच्या मनामध्ये इच्छा उत्पन्न होते की आता आपल्याला एक अपत्य व्हायला हवं. त्याच वेळेस मित्रांनो गोष्ट अशी घडलेली असते की गाधी राजा जो आहे
त्याला पुत्र नाही आहे, त्याला एकच कन्या असते सत्यवती, तिचा विवाह ऋचिकाशी होतो, पण पुत्र नाही आहे. त्याच्यामुळे देर इज नो हेअर टू द किंगडम. त्याच्या राज्याला, त्याच्या गादीला पुढे वारस नाही आहे. मग त्या गादी राजाची जी पत्नी अर्थात जी राणी आहे ती सुद्धा पृच्छा करते सत्यवतीकडे, आणि सत्यवती मार्फत ती विनंती करते रुचिकाला की आमच्या राज्याला सुद्धा एखादा वारस व्हावा, अर्थात जे तपसामर्थ्य आहे रुचिकाकडे त्या योगे. आणि मग रुचिक काय करतात मित्रांनो, आपलं तपसामर्थ्य ते वापरतात. ही गेट्स दॅट इन टू द ॲक्शन. 2 चरू बनवले जातात. जस्ट थिंक अबाउट इट. खीर, दुधामध्ये बॉईल केलेला राईस विथ सम जॅगर इन इट, आणि त्याचे 2 गोळे बनवले जातात. आणि ते गोळे रुचिक जे आहेत ते आपल्या तपसामर्थ्याने भारित करतात. त्यातला एक गोळा जो आहे तो क्षात्र तेजाने भारित केला जातो. तो कुठला? तर जो राणीला द्यायचा आहे तो. कारण तिथे काय करायचं आहे, कार्य त्या मुलाला जो अपत्य होईल त्याला राज्यकारभार करायचा आहे. त्याच्यामुळे अर्थातच त्याच्याकडे क्षत्रिय तेज असायला हवं, म्हणून क्षात्र तेजाने तो चरू भारित करतात. आणि दुसरा चरू जो आहे तो ब्राह्म तेजाने भारित करतात, की ज्याच्यामध्ये अर्थात त्यांच्या कुळामध्ये त्यांना ऋषी हवा आहे की जो ज्ञानार्जनाचं कार्य करेल, ज्ञान प्रसाराचं कार्य करेल, वेदांचं अध्ययन करेल, वेदांचं संशोधन करेल. त्याच्यामुळे ज्ञानसंपन्न पुत्र हवा असतो, म्हणून ते ब्राह्मतेजानी तो एक चरू भारित करतात. आणि ते दोन्हीही चरू मग ते मंत्र भारित केलेले चरू त्या दोघींना सेवनासाठी देतात. आता कट्टू पडद्यामागे गंमत होते मित्रांनो. काय होतं, तर ती जी राणी आहे तिला वाटतं, तिच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते की हे रुचिक जे आहेत त्यांनी आपल्या पत्नीसाठी जो चरू बनवलेला आहे तो श्रेष्ठ असणार. तो गुणात्मकदृष्ट्या क्वालिटेटिव्हली इट इज गोना बी बेटर दॅन द वन आय गॉट. मला जो दिला आहे त्याच्यापेक्षा तो बेटर असणार. त्यांनी आपल्यासाठी स्वतःसाठी निश्चितच एक उत्तम पुत्र व्हावा असा तो भारित केला असणार, असा तो प्रिपेअर केला असणार. ही शंका तिच्या मनामध्ये येते. आणि मग ती विचार करते, अरे हा तर काय फक्त ऋषीच बनणार आहे, परंतु माझ्या पुत्राला राज्य करायचं आहे, त्याच्यामुळे बेटर जो चांगला पुत्र आहे तो मला हवा. आणि म्हणून ती काय करते, त्या चरूंची अदलाबदल करते. म्हणजे सत्यवतीला दिलेला चरू जो आहे तो स्वतः सेवन करते आणि स्वतःसाठी बनवलेला चरू जो आहे तो सत्यवतीला देते. आता इथे गंमत होते, कारण रुचिकाने पडद्यामागे काय केलेलं आहे त्यांचं थिंकिंग ह्या दोघींना माहिती नाही. आणि त्या अज्ञानामध्ये ती राणी जी आहे ती ब्राह्मतेजाने भारित केलेला तो चरू सेवन करते, आणि पर्यायाने सत्यवतीला तो क्षात्रतेजाने भारित केलेला तो चरू जो आहे तो सेवनासाठी येतो. आणि त्यातून अर्थातच जे घडायचं तेच घडतं. 9 मास 9 दिवसानंतर दोघांनाही पुत्ररत्नाची प्राप्ती होते. त्यातले एक जे गाधी राजाच्या वंशामध्ये जन्मतात ते कौशिक. आता ही इज इन्फ्लुएन्स्ड विथ द ब्राह्मतेज, आणि म्हणून त्यांनी फक्त स्वतःचा पुत्र वयात येईपर्यंतच राज्यकारभार केला, आणि नंतर ते सगळं सोडून ते फक्त तपसामर्थ्याकडे, ते सगळं तपसाधनेमध्येच त्यांनी आपलं लक्ष वेधलं. आणि ते ब्रह्मर्षी विच इज द हायेस्ट रँक इन द ऋषीज, त्या ब्रह्मर्षी पदाला जाऊन पोहोचले. ते कोण, तर प्रत्यक्ष विश्वामित्र. आणि मग ह्या सत्यवतीच्या उदरी कोण प्रकटलं, तर मित्रांनो प्रत्यक्ष तो भैरव जमदग्नी या रूपाने त्या सत्यवतीच्या उदरी प्रकटला. आणि हा जमदग्नी वाढला. ती मराठीमध्ये आपल्याकडे एक सिरियल होती मल्हारी मार्तंड आणि त्यांची पत्नी म्हाळसा, राईट. तर तोच हा अवतार, त्या मार्तंडाचा हा 7वा अवतार. कोण, जमदग्नी रूपाने प्रत्यक्ष भैरव. आणि या भैरवाची पार्वती कोण, तर रेणुका. राजा प्रसेनजीत याची ती कन्या रेणुका सुद्धा राजकन्याच. म्हणजे सत्यवतीची जी सून, सत्यवती स्वतः राजकन्या आणि तिची सून सुद्धा राजकन्याच, अशी ती रेणुका. आणि रेणुका माता इज नॉट ऑर्डिनरी वुमन. ती भक्त माता आहे, ती पार्वतीच्या स्थानी आहे. अनेकांच्या हृदयावरती ती भक्त माता म्हणून विराजमान आहे, की जिचं माहूरगडावरती मंदिर आहे, जिकडे नित्य यात्रा भरते. एवढंच नव्हे तर साऊथ इंडियामध्ये ती यल्लम्मा या नावाने ओळखली जाते. आठवा ते गाणं जोगवा चित्रपटामधलं, यल्लम्मा देवीचा जागर ह्यो भक्तीचा सागर. तो यल्लम्माचा डोंगर, अर्थात हीच ती यल्लम्मा, अर्थात रेणुका माता. आणि ही रेणुका माता आणि जमदग्नी. आता जमदग्नी
स्वतः जन्मानी ब्राह्मण आणि ही रेणुका माता जन्मानी क्षत्रिय क्षात्र, आणि त्याच्यामध्ये ते तपबळाची ती कथा आणि ह्या सगळ्याचा एकत्रित परिपाक, एकत्रित परिणाम म्हणून रेणुका आणि जमदग्नी यांच्या उदरी पहिलं नाही, दुसरं नाही, तिसरं नाही, चौथंही नाही, 5वं अपत्य म्हणून जे जन्माला आले ते अत्यंत विलक्षण, ब्राह्म तेजांमध्येही श्रेष्ठ आणि क्षात्र तेजामध्येही श्रेष्ठ असे महाविष्णूचा 6वा अवतार, चिरंजीवी अवतार, संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाकरता ज्यांनी जन्म घेतला ते भगवान श्री परशुराम अवतरले मित्रांनो, अक्षय तृतीयेच्या दिवशी. तर ही आहे त्यांच्या जन्माची कथा. त्यांनी कार्य काय केलं भगवान श्री परशुरामांनी ते आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. गंमत आहे, मागच्या अक्षय तृतीयेला सुद्धा मी 3 एपिसोड केलेले आणि बोलता बोलता झाले. सो कदाचित ह्यावेळेस सुद्धा कदाचित 3 एपिसोड होतील, 4ही होतील, सांगता येणार नाही. बट लेट्स सी हाऊ वी गो इन द नेक्स्ट एपिसोड. सो स्टे ट्यून. विषय आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. नवीन एपिसोडमध्ये भेटूया. तोपर्यंत काळजी घ्या. राम राम.